एका बाजूला राज्यभरामध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा आगडोंब उसळलाय, दुसरीकडे जे महाराष्ट्रात सत्तेवर बसलेलं युती सरकार आहे त्या युती सरकारचा खेळ खलास होणार अशा पद्धतीचं चित्र समोर आलेलं आहे। आता हे जे खेळ खलास होण्याचं जे काही प्रकरण आहे हे मराठा आरक्षणामुळे झालंय की त्याला आणखी काही कारण आहे हेच मी आपल्याला सांगणार आहे। नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रहो, युती सरकार म्हणजे ही युती कोणाची आहे तर ही युती आहे भाजपच्या 105 आमदारांची, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या 50 आमदारांची आणि अजितदादा पवार यांच्या कुठेही आकडा उद्धृत न केलेल्या आमदारांची। आता तुम्ही असं म्हणाल की हे काय सांगताय तुम्ही, तर होय, जेव्हा एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि ते सुरत मार्गे गुवाहाटी आणि तिथून गोव्याला गेले त्यावेळेला त्यांच्याबरोबर किती आमदार होते हे अख्ख्या जगाने पाहिलं, मोजले, अनुभवले आणि तेच आपल्या समोर आले। पण असं अजितदादा पवार यांच्या बाबतीत काही झालेलं नाही आहे आणि त्यामुळे अजितदादा पवारांचे नेमके आमदार किती आहेत हे अजून ना एकनाथ शिंदेंना माहिती आहेत, ना देवेंद्र फडणवीसांना माहिती आहेत, ना राहुल नार्वेकरांना माहिती आहेत किंवा ना शरद पवारांना माहिती आहेत। आणि त्यामुळे मी असं म्हटलं, आता आज सर्वोच्च न्यायालयामध्ये हे जे काही सगळं प्रकरण आहे आमदारांच्या पात्रतेचं अपात्रतेचं, त्या प्रकरणामध्ये आज महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना खरी खोटी सुनावण्याचं काम हे सर्वोच्च न्यायालयाने केलेलं आहे। आज ज्या वेळेला कामकाज सुरू झालं म्हणजे सोमवारी सुनावणी सुरू झाली त्या किंवा या कामकाजाचा भाग पुढे सरकवण्यात आला त्यावेळेला सॉलिसिटर जनरल जे आहेत तुषार मेहता त्यांनी असं म्हटलं की 29 फेब्रुवारीपर्यंतची जी काय कालमर्यादा आहे ती विधानसभेचे अध्यक्ष जे आहेत त्यांना हवी आहे, म्हणजे 29 फेब्रुवारी 2024 पर्यंतची। त्यावर सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायमूर्ती आहेत ते प्रचंड संतापले आणि ते असं म्हणाले की 11 मेला आम्ही तुम्हाला याबद्दलचा निर्णय दिलेला आहे। 11 मेला आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की जे काय आहे ते पूर्ण करून या, पण तुम्ही ते पूर्ण करून आलेले नाही आहात आणि तुम्ही वारंवार वेळोवेळी वेळ वाढवून मागताय, काहीतरी कारणं सांगताय आणि या गोष्टी लांबवताय। आता याच्यात दोन भाग आहेत किंवा दोन टप्पे आहेत, ते कोणते तर हे जे सरकार आहे हे दोन पक्ष फोडून त्याचा जो काही भाग आहे तो घेऊन बनवलेलं सरकार आहे। म्हणजे भाजपचे जे लोक आहेत ते एकसंघ आहेत, पण शिवसेना फुटलेली आहे, शिवसेना विभागलेली आहे, ते आहेत शिंदेंच्या नेतृत्वामध्ये आणि राष्ट्रवादी विभागलेली आहे, दुरावलेली आहे, ते आहेत अजित पवारांच्या नेतृत्वामध्ये। म्हणजे दोन पक्ष फुटलेत, ते दोघं एकत्र आलेत आणि मग ते भाजपला मिळालेत। तर त्यामुळे ही जी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे पात्र अपात्रतेची जी काही सुनावणी होणार आहे ती शिवसेनेच्या लोकांची पण होणार आहे आणि राष्ट्रवादीच्या लोकांची पण होणार आहे। पण आता आज सर्वोच्च न्यायालयाने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय केली तर वेळेचं वेळापत्रक हे सर्वोच्च न्यायालयानेच ठरवून टाकलेलं आहे। त्यांनी सांगितले 31 डिसेंबर 2023 पर्यंतच तुम्हाला वेळ मिळेल, त्यानंतर याची पुढची सुनावणी ही आता 1 जानेवारी ते 7 जानेवारी अशा जानेवारीच्या म्हणजे 2024च्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयामध्ये होणार आहे। आणि मग तेव्हा काय होणार हे आत्ता आपल्याला सांगता येणार नाही आहे, कारण कोर्ट इतकं प्रचंड संतापलं होतं राहुल नार्वेकरांवर। हेच राहुल नार्वेकर रविवारी दिल्लीत होते आणि त्यावेळेला त्यांनी तुषार मेहता यांची भेट घेतली होती, त्यांच्याबरोबर त्यांनी काही चर्चा केली होती। पण कोर्टाला असं सतत वाटतंय राहुल नार्वेकर हे सतत वेळ वाढवून मागतायत, राहुल नार्वेकर यांचा हेतू स्वच्छ नाही आहे असं त्यांना वाटतंय सर्वोच्च न्यायालयाला। आणि त्यामुळे आज अक्षरशः ज्याला आपण मराठीत झापणं म्हणतो तेच सर्वोच्च न्यायालयामध्ये करण्यात आलेलं आहे। आता या सगळ्या गोष्टी होत असताना जे तुषार मेहता आहेत ते काय म्हणाले की स्वायत्त संस्थेला आजपर्यंत अशी कोणतीही कालमर्यादा देऊन निर्णय अभिप्रेत
केलेला नाही आहे किंवा अपेक्षित केलेला नाही आहे. याला कपिल सिब्बल जे देशातले नव्हे तर आशिया खंडातले एक मोठे वकील आहेत, त्याचप्रमाणे ते कायदा मंत्री पण होते भारताचे, त्यांनी अक्षरशः या सगळ्या युक्तिवादाच्या ठिकऱ्या उडवल्या. ते म्हणाले असं काही नाही आहे आणि अशा स्वरूपाची जर कालमर्यादा निश्चित केली नाही तर लोकशाहीवरचा आणि न्यायव्यवस्थेवरचा विश्वाससुद्धा उडू शकतो. अशा अर्थाचं किंवा अशा मतितार्थाचं युक्तिवाद त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये केला. त्यांनी अत्यंत धुवाधार अशी बॅटिंग केली आणि त्यामुळे आत्ता या सरकारसमोर एक खूप मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे. आणि ते प्रश्नचिन्ह काय आहे तर हे जे शिंदेंबरोबर गेलेले आमदार आहेत ते पात्र अपात्रतेच्या कसोटीवर कसे टिकणार. आता हे कोणते आमदार आहेत तर हे पहिल्या टप्प्यातले जे 16 आमदार आहेत त्यांचं भवितव्य तर खूपच टांगणीला आहे. आता त्या 16 आमदारांमध्ये स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं अनेक मंडळी आहेत. मग त्यामध्ये बालाजी किणीकर आहेत, त्यानंतर प्रकाश सुर्वे आहेत, अशी बरीच मंडळी आहेत. आणि या सगळ्या 16 आमदारांचं काय होणार याच्यावर आता प्रश्नचिन्ह आहे. याच्याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. ते झाल्यानंतर पुढचा टप्पा आहे तो राष्ट्रवादीचा. तर राष्ट्रवादीसाठी जो कालावधी दिलेला आहे तो आणखी 1 महिना वाढवून देण्यात आलेला आहे. म्हणजे 29 जानेवारीपर्यंतचा जो कालावधी आहे तो राष्ट्रवादीच्या आमदारांच्या पात्र अपात्रतेच्या सुनावणीसाठी महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांना देण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या या पुढच्या एक साधारण 2, 2.5, 3 महिन्यामध्ये या संपूर्ण सरकारचं चित्र स्पष्ट होणार आहे. आणि त्यामुळे आत्ता आज जे सर्वोच्च न्यायालयामध्ये झालं त्यातून या सरकारचा खेळ खलास होणार की तो खेळ असाच आणखी पुढे रडत खडत चालू राहणार हे आपल्याला नजीकच्या काही दिवसांमध्ये कळणार आहे. पण तोपर्यंत लोकशाहीवर विश्वास ठेवण्यासाठी आणि पात्र अपात्रतेच्या कसोटीवर टिकून राहण्यासाठी आणि तरुण जाण्यासाठी या सगळ्या आमदारांना महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांच्या समोर सुनावणीला जावं लागणार आहे, आपला युक्तिवाद करावा लागणार आहे, आपली बाजू मांडावी लागणार आहे. आणि त्यानंतरच या सरकारचं चांगलं भलं होणार की वाटोळं होणार हे आपल्याला कळू शकणार आहे. आपल्याला काय वाटतं हे जे शिंदेंबरोबर गेलेले 16 आमदार आहेत ते अपात्र होतील का? शिंदेंबरोबरचे आमदारांचं जे काही होईल ते आपल्या समोर तर येणारच आहे. पण त्याबरोबर अजितदादांबरोबर गेलेले आमदार नेमके किती आहेत असं आपल्याला वाटतं आणि त्या आमदारांना धोका आहे का? आपलं जे काही मत असेल ते आपण आमच्या इनबॉक्समध्ये कमेंट्स करून कळवा. आणि आपल्याला या सरकारच्या आणि पात्र अपात्रतेच्या त्याचप्रमाणे दलबदलू पद्धतीच्या राजकारणाबद्दल आपलं जे मत असेल ते आपण अत्यंत संसदीय शब्दात आणि सुसंस्कृत भाषेमध्ये आमच्यापर्यंत पोचवा. त्यावर नक्की आपण या पुढचा व्हिडिओ किंवा या पुढच्या काही गोष्टी बनवण्याचा प्रयत्न करू. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद. महाराष्ट्राच्या राजकारणातल्या, समाजकारणातल्या आणि तुमच्या अवतीभोवती घडणाऱ्या ज्याच्यामध्ये बातमी आहे किंवा बात आणि मी असं दोन्ही आहे त्या सगळ्या आम्ही आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करू. आपण सतत आमच्याबरोबर कनेक्ट राहा आणि आमच्याबरोबर कनेक्ट राहण्यासाठी आपल्याला फक्त एकच करायचं आहे, आपल्याला टाईम महाराष्ट्र या आमच्या न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.